फ्रॉड वर फ्रॉड हे अमेडिया कंपनीने कसं केलं याचा खुलासा मी आता काही मिनिटात करणार आहे। हे आहे ऍप्लिकेशन फॉर LOI जे अमेडिया कंपनीने केलं ते आता मी तुम्हाला त्याचे डिटेल्स सुद्धा माझ्या ब्रॉडकास्ट जो ग्रुप आहे मीडियाचा त्याच्यावर टाकणार आहे। याच्यात अमेडिया कंपनी काय म्हणते LOI मागताना की आम्हाला एक डेटा सेंटर सुरू करायचंय, डेटा सेंटर सुरू करायचंय, जमीन विकत घ्यायची नाही। म्हणजे जमीन विकत घेऊन आम्ही करतोय, स्टॅम्प ड्युटीचा आम्हाला वेव्हर द्या ही मागणीच मुळात नाहीये। मागणी अशी आहे की आम्हाला एक डेटा सेंटर करायचंय, त्यासाठी आम्हाला लागणारा LOI द्या आणि त्याच्यात कुठली कुठली डॉक्युमेंट्स त्यांनी जोडली आहेत। पहिलं कंपनीचं इनकॉर्पोरेशन सर्टिफिकेट, दुसरं प्रॉपर्टी कार्ड, रजिस्टर्ड लीज डीड, आता हे मी मुद्दाम वाचून दाखवतेय, लीज डीड त्यांनी सबमिट केलंय, ऍक्टिव्हिटी रिलेटेड सर्टिफिकेशन, ऍफिडेव्हिट, अमुक तमुक तमुक आणि कॉपी ऑफ MOA। आता जर याच्या मी तुम्हाला जी कॉपी दिली आहे त्याच्या तुम्ही पान नंबर 5 वर जा, त्या पान नंबर 5 वर एक ऍफिडेव्हिट आहे, ऍफिडेव्हिट ऑन ओथ, म्हणजे मी शपथ घेऊन सांगतो की आम्ही हे डेटा सेंटर सुरू करतोय। या डेटा सेंटरमध्ये आम्ही डेटा मायनिंग करणार आहे, त्याच्यात आमची जी इन्व्हॉल्वमेंट आहे ते मी पूर्ण तुम्हाला वाचून मुद्दाम दाखवते। टू प्रोव्हाइड IT सर्व्हिसेस, टू इम्प्लिमेंट सायबर सिक्युरिटी मेजर्स, टू ऑफर रिडंडंट इन्फ्रास्ट्रक्चर Tier 3 और Tier 4 फॅसिलिटीज, लँडला डॅश, बिल्डिंगला डॅश आणि एकूण आमची इन्व्हेस्टमेंट ही 98 लाखाची होणार आहे। फक्त 98 लाखाची इन्व्हेस्टमेंट आम्ही करणार आहे आणि त्याच्यात आम्ही डेटा सेंटर उभारणार आहे, त्याच्यासाठी LOI द्या अशी मागणी अमेडिया तर्फे केली गेली आहे। म्हणजे LOI मागून स्टॅम्प ड्युटी वेव्हर घेऊन ती जमीन घेतली गेली आहे, हे म्हणणं साफ खोटच नाही, हा एक आणि मोठा फ्रॉड आहे। आणि मोठा म्हणजे हा खरं प्रत्येक गोष्टीत त्यांनी फ्रॉड 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 केलाय, दुसरं तिसरं काही नाही। एवढंच नाही, यांनी पान नंबर 7 वर टर्म शीट लावलीये, एक टर्म शीट। हे कोणी दिली आहे टर्म शीट? शीतल तेजवानी आणि अमेडिया LLP मध्ये झालेलं टर्म शीट आहे की ही जमीन जी आहे ती शीतल तेजवानीच्या नावावर 40 एकर जमीन आहे आणि ती त्यांनी आम्हाला लीजवर 5 वर्षासाठी दिली आहे आणि इथे आम्ही डाटा सेंटर उघडणार आहे असं म्हणून LOI घेतलं। LOI हे दाखवून स्टॅम्प ड्युटी जी प्रचंड प्रमाणात लागणार होती ती 500 रुपयात केली गेली, ते LOI दाखवून। तर हे LOI कशासाठी होतं? याच्यापेक्षा मोठे फ्रॉड्स होऊ शकतात का? एकानंतर एक एकानंतर एक एकानंतर एक यांचे सगळी झूट हे सगळं बाहेर येतंय। पहिलं त्यांनी जे म्हटलं ते खोटं, त्यांनी जे रजिस्ट्रेशनचे जे अधिकार पार्थ पवार यांनी दिग्विजयांना दिले की रेझोल्युशन पास केलं की तुम्ही LOI ची मागणी करा, हे ते LOI चे डॉक्युमेंट सरळ सरळ दाखवतायत की जमिनीच्या स्टॅम्प ड्युटीसाठी हे वेव्हर मागितलंच गेलं नव्हतं, हे जमिनीसाठी व्यवहारच नव्हता, हा फक्त डेटा सेंटर उभा करतोय, त्याच्यासाठी आम्ही 98 लाखाची मशिनरी तिथे घालतोय आणि याला IT सेंटरचं तुम्ही LOI देण्यात यावं अशी ती मागणी होती। आणि हे सगळं जे त्याच्या पुढे घडलं 24 तारखेला त्यांना ते LOI दिलं गेलं, त्याच्या पुढे त्यांनी ते 500 रुपये भरून रजिस्टर केलं। इतकंच नाही, जे मी म्हटलं की त्याच्यात सगळ्यात महत्वाचा मुद्दा त्यांनी ताबा घेण्याचा व्यवहार केला। तिथे जाऊन ताबा मागण्याची जी प्रक्रिया होती ती याच वकिलांनी म्हणजे तृप्ता नावाच्या ज्या वकील आहेत त्यांचं नाव मी तुम्हाला वाचून दाखवते कारण त्यांनी पुन्हा ईमेल लिहून, तृप्ता ठाकूर यांनी ईमेल लिहून या LOI वरची परमिशन मागितली। तर हे सगळं जे आहे प्रचंड मोठं फ्रॉड आहे आणि
माझा सगळ्यात प्रश्न जो महत्वाचा होता, जो मागच्या माझ्या पत्रकार परिषदेत थोडासा इग्नोर झाला, कलेक्टरांना 16 जूनला केंद्रीय प्रशासनाकडनं कळवलं जातं की अर्जंट इंटरव्हेन्शन करा, सरकारने आम्हाला दिलेली जमिनीवर कोणी ताबा घ्यायला येतंय हे त्यांना कळवलं गेलं होतं. जून महिन्यापासून कलेक्टर जे आपल्या जमिनीचे कस्टोडियन आहेत, सरकारच्या जमिनीचे कस्टोडियन आहेत, ते काहीही कारवाई करत नाहीत. माझा त्यांना दुसरा प्रश्न की त्यांनी ही माहिती तिथल्या पालकमंत्री अजित पवारांना दिली होती की नाही, हा महत्वाचा प्रश्न आहे की अजित पवारांना याची माहिती होती की नाही. एवढंच नाही तर कलेक्टरांना तहसीलदारांनी सुद्धा पत्र लिहून कळवलं होतं 14 जुलैला की ह्याची विक्री झालेली आहे. आता विक्री झालेली आहे 40 एकर सरकारी जमिनीची, ज्याचं व्हॅल्युएशन 1800 कोटी आहे आणि कलेक्टरांनी जूनपासनं नोव्हेंबरपर्यंत पालकमंत्री अजित पवार यांना सांगितलं नाही. असं होऊ शकेल का? हे आता प्रचंड गंभीर झालंय. फडणवीसांना माझी विनंती आहे, 24 तासाच्या आत तुम्ही त्यांचा राजीनामा उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री म्हणून घ्या. आणि दुसरी मागणी आहे की तात्काळ तुम्ही केलेली SIT बरखास्त करून, कारण त्यात 6 पैकी 5 लोक पुण्याचे अधिकारी आहेत, हे बिलकुल चालणार नाही. याच्यात सिरियस SIT करणं गरजेचं आहे. पहिले म्हणजे ही SIT खरगे असले ठीक आहेत, त्यांच्याबरोबर एक रिटायर्ड जज, एक IPS अधिकारी आणि एक रेव्हेन्यू मधले तज्ज्ञ अशांची ती SIT झाली पाहिजे. आणि ह्या SIT कडनं ताबडतोब म्हणजे 10 दिवसाच्या आत हा आला पाहिजे. आणि हे जी पुन्हा पुन्हा वाढवून त्यांना जे फॅसिलिटी दिली जाते स्टॅम्प ड्युटी भरण्याची, जर तुम्ही आम्ही असतो, जनतेने हे जाणून घेणं गरजेचं आहे की तुम्ही किंवा आम्ही, आपण जर सगळ्यांनी अशी 300 कोटीची जमीन सरकारची फ्रॉड घेतली आणि त्याच्यात आम्हाला स्टॅम्प ड्युटी भरायला मुभा द्या, वेळ द्या, तर ती मुदतवाढ आपल्याला कधी दिली जाईल का, हा पहिला प्रश्न. आणि आता ना पक्ष कार्यकर्ते हे सगळं तुम्ही बाजूला ठेवून आता महाराष्ट्राला पुन्हा वळणावर आणणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी सगळ्या पक्षांच्या सगळ्या लोकांना विनंती आहे की तुम्ही आता पहिलं महाराष्ट्राची जी संस्कृती होती त्याला पुन्हा नीट करा. महाराष्ट्राचे जे राजकारण होतं त्यांना पुन्हा नीट करा. आणि हे सगळे पक्ष, भाऊ भाई, अमुक तमुक ताई, सगळ्यांना बाजूला ठेवून आता पहिलं महाराष्ट्राला वळणीवर आणा, याची अशी मी तुम्हाला विनंती करते. आणि त्यासाठी जर आता 24 तासात त्यांचा राजीनामा झाला नाही तर मी उद्या अमित शहांची भेट घेणार आहे. कारण अजित पवार सुद्धा अमित शहा यांना भेटायला गेले होते आणि त्यांची बाजू त्यांनी सांगितली. तर खरी बाजू काय याचे सगळे पेपर घेऊन मी अमित शहांना त्यांच्या ऑफिसमध्ये आता ईमेल देखील पाठवलाय, त्यांची वेळ मागितली आहे. उद्या दिल्लीला जाऊन मी त्यांची भेट जर त्यांनी दिली, नाही दिली तर त्यांच्या ऑफिसच्या बाहेर जाऊन बसणार आहे जोपर्यंत भेट मिळत नाही तोपर्यंत. सगळ्यात महत्वाचं की तुम्ही जे म्हणताय की स्टॅम्प ड्युटी माफ करण्यात आलेली आहे, तर ज्या पद्धतीने डेटा प्रोग्रेसिंग आणि डेटा मायनिंग सेंटरसाठी त्यांनी ऍफिडेव्हिट केलं किंवा त्यासाठीची परवानगी मागितली, तर या कामासाठी स्टॅम्प ड्युटी माफ करण्याची तरतूदच नाहीये, त्या दृष्टीने त्यांनी ती मागितली. ITESचा जो GR आहे त्याच्यात खरं तर तसंच आहे. जमीन घेण्यासाठी वगैरे हे सगळं होत नसतं. जर एक बिल्डिंग आहे त्याच्यातले वरचे 2 माळे समजा एक IT पार्क काढायचे असतील तर तिथे विकत घेणाऱ्या युनिट्ससाठी ही मुभा दिली जाते, त्यांना स्टॅम्प ड्युटी वेवर मिळतो. पण आत्ताच्या घटनेला आपण बघतोय अमेडियाने जो अर्ज केला होता तो जमीन विकत घेण्यासाठी नव्हताच. तो अर्ज जो होता तो फक्त IT डेटा सेंटर काढण्यासाठी होता आणि त्याच्यात त्यांनी इन्व्हेस्टमेंट 98 लाख दाखवली होती. तर याच्यात त्यांना कुठलीही मुभा म्हणजे हा जो LOI आहे तो या जमिनीच्या खरेदीसाठी नव्हता. हे फ्रॉड आहे जे अमेडियानी केलेलं आहे, ज्याच्यातले 99% पार्टनर
पार्थ पवार आहेत आणि तात्काळ त्यांच्यावर FIR झाला पाहिजे. एवढंच नाही तर FIR करून हे सगळे म्हणजे मला आत्ताच्या घटकेला अजित पवारांचा राजीनामा पाहिजे. कारण सगळं हे जोपर्यंत हे पदावर आहेत याची कुठचीही चौकशी होणार नाही. आणि जसं एक फ्रॉड बंद होतात तसंच हे फ्रॉड बंद करण्याचा प्रयत्न होईल. मला तो मान्य नाही. मी लढत राहणार आहे जोपर्यंत अजित पवार राजीनामा देत नाही, याची नीट चौकशी होत नाही आणि सोक्षमोक्ष होत नाही, तोपर्यंत मी लढणार आहे. धन्यवाद.